नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झणझणीत असं चिकन बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे। हे साहित्य मोठ्या आकाराचे 2 कांदे बघा, ही जसं आपण बिर्याणीला कसं तळून घेतो अशा पद्धतीने हे मी तळून घेतले, तुम्ही भाजून घेतलं तरी चालेल। 1 गड्डी लसूण आहे, लसूण जरा हा मोठा आहे आणि अर्धी वाटीला अर्धी वाटी सुकं खोबरं हे पण मी तळून घेतलेलं आहे। तुम्ही पण भाजून घेतलं तरी चालते, फक्त करपून देऊ नका बघा, आतपर्यंत असं भाजले गेलेलं आहे। एकदम लाल करायचं नाही, नाहीतर कडवट लागेल। 1 इंच आले साल काढून बघा, असे तुकडे करून घेतले। गरम मसाल्यामध्ये छोटा 1 चमचा भरून बघा जिरे घेतले, 1 चमचा धने घेतलेले, 1 चमचाला थोडंसं कमी बडीशेप घेतलेले, 1 चमचा तीळ घेतलेले आणि गरम मसाल्यामध्ये दालचिनी, चक्री फूल, जावित्री, 4 लवंगा घेतलेल्या आहेत, ती 4 मिरी घेतलेले आहेत बघा। त्यापेक्षा जास्त घालू नका, झणझणीत लागतं एकदम। बघा ह्याच्यामध्ये सगळं मिक्स आहे आणि काश्मीरी मिरची आणि लवंगी मिरची मिक्स आहे बघा। ही मी पाण्यामध्ये भिजत घातलेले, कारण की ही आपली वाटली जाईल म्हणून भिजत घातलेली। आता पहिला आपल्याला काय वाटून घ्यायचे बघा। आता हे जे मी गरम मसाले सगळे जे घेतलेले आहेत का नाही, ते सगळे पहिले मी बारीक करून घेणार आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा शहाजिरे पण टाकू शकता, तिखटाप्रमाणे मिरच्या घ्या, नाही तर तुम्ही इथं मी एवढ्या घेतल्यात म्हणजे माझे ह्या 20 ते 25 आहेत, मी आता ह्यात मिरची पावडर वगैरे काहीच टाकणार नाहीये। आता हे पहिलं मी बारीक करून घेते, बारीक करून घेतले बघा, अशा पद्धतीत बारीक झालेले आहे, कारण की मिरच्या जे भिजत घातलेल्या त्यामुळे बघा असं एकदम बारीक झाले, एकदम स्मूथ असं झालं पाहिजे बारीक। आता त्याच्यामध्ये बघा हे सगळं साहित्य टाकून मी बारीक करणार आहे। राहिलेले सगळं साहित्य टाकलेलं आहे, आता हे बारीक करून घेते। मसाला बघा मी बारीक करून घेतलेला आहे, त्यात थोडंसं पाणी वापरलेलं आहे। आता आपण चिकनला साहित्य लावून घेऊया। त्यासाठी बघा दही घेतलेलं आहे, 2.5 चमचे मी दही घेतलेलं आहे। हे फ्रेश दही आहे, आंबट दही नाही आहे। कढीपत्ता घेतलेला आहे, असे तुकडे करायचे बघा, बारीक कापून घेतला तरी चालेल। कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि जो आता आपण हा मसाला मिक्सरला बारीक केलेला आहे ना, हा टाकून द्यायचा। ह्या मसाल्यामध्ये तुमचं कमीत कमी 2 किलो पण चिकन बनवू शकतं। फक्त जी मी मिरची टाकलेली आहे ना, त्याच्या तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही मिरची वापरा। ह्याच्यामध्ये काश्मीरी आणि लवंगी मिरची वापरलेली आहे। मिक्स करून झालेलं आहे, तर ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊया आणि ही पण मिक्स करूया, सगळीकडे लागली पाहिजे। हा सगळा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे। मसाला लावून झालेला आहे सगळा व्यवस्थित। आता हे जे आपलं आहे ना, हे चिकन हे कमीत कमी आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचे। अर्धा तास होऊन गेलेला आहे बघा, आपण चिकन झाकून ठेवलं होतं। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। 1 पळी तेल टाकणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा तेजपत्ता आणि 1 मोठ्या आकाराचा टमाटर एकदम बारीक चॉपरला कापून घेतलेला आहे। आता 1 मिनिटभर भाजून घ्यायचं। 1 मिनिटभर बघा परतून घेतलेला आहे। गॅस आपला फास्ट आहे आणि मोठ्या बर्नरचा गॅस आहे। आता हा मी बारीक करते, त्याच्यामध्ये आता हे चिकन टाकून देऊया। बघा किती मस्त असा मसाला लागलेला आहे आणि ते काय होतं माहिती आहे का, त्या मसाल्यामध्ये जे चिकन जे मुरतं ना चांगलं, कमीत कमी 1 तास जरी ठेवलं तरी चालेल। मी अर्धा तासापेक्षा जास्त वेळ ठेवलेला आहे। तर आता ही गॅस आता बघा मी वाढवते, मीडियम करते आणि मीडियम गॅसवर 1 2 ते 3 मिनिटं आपल्याला असं परतून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवर बघा 2 ते 3 मिनिटं मी परतून घेतलेलं, असं ठेवायचं आणि असं हलवत राहायचं मस्त असं बघा। आणि ह्याला पाणी किती सुटलंय बघा, ह्याला दही असल्यामुळे, मीठ असल्यामुळे आपण सगळा मसाला टाकलेला आहे। आणि ह्याच्यामध्ये जर असंच जर शिजवलं नाही बारीक गॅसवर अर्धा तास, पण जर तुमच्या कढई जर पातळ वगैरे असेल तर हलवून हलवून बघायचं, मस्त असं होतं। जर तुम्ही ह्यात अजून काय टाकू शकता सांगते, तुम्ही ह्याच्यामध्ये पुदिना बिदिना पण टाका, मस्त चवीला लागेल तुम्ही। आता ह्याच्यामध्ये जे आपण चिकन जे ठेवलं होतं ना, त्यामध्ये बघा मी गरम पाणी टाकलेलं आहे, अर्धा ग्लास। थंड पाणी नाही टाकायचं, गरम पाणी टाकायचं। हे पहिलं मी मिक्स करून घेते। गरम पाणी टाकल्यानंतर बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। ग्रेव्ही बघा अजून पण घट्टच आहे, अशी मस्त अशी झालेली आहे। तर गॅस मी एकदम बारीक करणार आहे आणि बारीक गॅसवर मी ही अर्धा तास झाकून ठेवणार आहे। पण ह्याला तुम्ही जर तुमची कढई जर पातळ असेल तर तुम्ही एकदा दोनदा चेक करा, मी पण ह्याला एकदा दोनदा चेक करणार आहे। बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं तर बघा मस्त असं झालेलं आहे। तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे ठेवायचं। मस्त बघा किती एकदम झणझणीत आणि चवीला तर हे वेगळंच लागणार, तुम्ही करून बघा। सोप्या पद्धतीमध्ये मी दाखवलेली आहे आणि हॉटेलपेक्षा चवीला 1 नंबर होणार, तुम्ही करून बघा। आणि ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेऊया आणि 1 नंबर शिजलेलं आहे बघा, अर्धा तास ठेवलेलं आहे। तर अशा पद्धतीत तुम्ही करा। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।